सकल मराठा समाजाला न्याय मिळत नसल्यानं पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना याची तात्काळ दखल घेतली जावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा यासाठी भूम शहर आणि तालुक्यातील मराठा महिला रणरागिणींनी उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन आणि साडी चोळी भेट देण्यात आली आहे। या प्रसंगी निवेदन घेण्यासाठी भूमचे तहसीलदार जयवंतराव पाटील हे उपस्थित होते। धाराशिव जिल्ह्यातील भूम इथं मराठा समाज चांगला आक्रमक झालेला पाहायला मिळाला। मराठा समाजाच्या शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या। मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। भूम शहरातील मुख्य गोलाई चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर भूम शहरातील सर्व मुख्य चौकातून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला। यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकार आणि विरोधी पक्ष यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन आणि साडी चोळी आणि मागण्यांचा आहेर महिलांच्या वतीनं देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाजाच्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। मनोज दादा पाटील जरांगे आदरणीय यांच्या मराठा आरक्षणाची रास्त मागणी, सगळे सोयऱ्यासहित मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी आम्ही सर्व महिला येथे निवेदन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी मॅडमकडे निवेदन देण्यासाठी चोळी पांगडीचा आहेर शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। भूम तालुक्यातील सर्व रणरागिणी आदरणीय मनोजदादांचा आज चौथ्यांदा उपोषणाचा हा 5वा दिवस आहे। त्यांच्या अगदी जीवावर बेतलेले आहे, त्यांची तब्येत खूप नाजूक झालेली आहे। सरकार आणखी कुठपर्यंत अंत पाळणार आहे? आम्हाला आरक्षण मिळालं नाही, पुढच्या पिढीचं भविष्य आज सरकारच्या हातात आहे आणि आदरणीय मनोजदादा जी मागणी करताय ती मागणी आमची पूर्ण झालीच पाहिजे। यासाठी आमचा सर्व महिलांचा, सर्व माता भगिनी आजपर्यंत आमच्या बांधवांनी मोर्चे केले, सर्व महिलांनी सुद्धा आमच्या कॅन्डल मार्च केले, परंतु इथून पुढे आता मात्र महिला आपल्या मागणीसाठी एकजुटीनं खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत। त्यामुळं आम्हाला ही मागणी मिळालीच पाहिजे। समाजा रस्त्याने पाटील यांची उपोषणाला आज त्यांचा उपोषणाचा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आहेत आणि सरकारला कायदा लवकर पारित करा। या लागणार आहे या देशाच्या राष्ट्रगीत मराठा आमचा जरांगेला समज छत्रपतीला झालं तर ह्या सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागते। धन्यवाद। पर्यंत या मराठा आरक्षणाच्या चळवळीत आमच्या बांधवांनी जे काही बलिदान दिले आहे तर आमच्या लक्ष आहेच, पण बांधवांनी आमच्या रणरागी सुद्धा काही कमी नाहीये। महिला चळवळीत होणार व शासनाची दखल घ्यावी लागणार आहे। जर त्यांनी लवकरात लवकर मान्य केली नाही, सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य केली नाही तर त्यांना महिलांचं सर्वात मोठा समाज अतिरूप बघावयास मिळणार आहे। याच्या निवेदनाच्या रूपात आम्ही शासनापर्यंत पोहोचू इच्छितो। प्रतिनिधी गौस शेख, भूम, जिल्हा धाराशिव।